नमस्कार सर्वांना. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 BRF या विषयाचं मागील वर्षाची प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मागील वर्षाची प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे, तर येणाऱ्या परीक्षामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे असतील, काठिण्य पातळी काय असणार आहे आणि आपण कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यावा यासाठी आकलन व्हावं या उद्देशानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे. बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 ची प्रश्नपत्रिका आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेली ही परीक्षा, त्याचं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा. 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एकूण 8 मार्क असणार आहेत. एका प्रश्नाला 1 मार्क. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचं अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याचं आयडिया आपल्याला येतं. त्यामुळं आपण ह्या व्हिडिओमध्ये ही माहिती बघत आहे. बघा, पहिला प्रश्न, टिंबटिंब ग्राहक तक्रार करू शकते. ऑप्शन बघा, केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद, राज्य ग्राहक संरक्षण परिषद, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण आणि यापैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तक्रार जे आहे यापैकी सर्व, वरील सर्व तक्रार करू शकतात. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 2, जिल्हा ग्राहक आयोगाच्या निकालापासून टिंबटिंबमध्ये राज्य आयोगामध्ये अपील करावे लागते. बघा, जिल्हा ग्राहक आयोगाचा निकाल लागल्यानंतर जर आपल्याला समाधानकारक निकाल मिळाला नसेल आणि जर अपील करायचं असेल तर त्यासाठी राज्य आयोगामध्ये अपील करू शकतो. त्यासाठी जो कालावधी आहे 30 दिवस, 45 दिवस, 90 दिवस आणि 2 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 45 दिवस. 45 दिवसामध्ये आपण राज्य आयोगामध्ये अपील करू शकतो. समजा राज्य आयोगामध्ये देखील आपल्याला मनासारखं निकाल लागला नसेल, समाधानकारक निकाल नसेल, तर आपण तिथून पुढे राष्ट्रीय आयोगामध्ये 30 दिवसात अपील करू शकतो. ठीक आहे. तिथूनही समजा आपल्याला आपल्या बाजूने निकाल लागला नसेल तर आपण शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो. 30 दिवसाच्या आत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो. ठीक आहे. तर बघा पुढे प्रश्न क्रमांक 3, कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेसाठी संचालक मंडळावरील एकूण संचालक संख्येच्या टिंबटिंब एवढी संचालकांची संख्या ही आवश्यक गणसंख्या असते. 3/4, 1/3, 2/3 आणि 1/4. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कंपनी कायदा 2013 नुसार एकूण संचालक संख्येच्या 1/3 एवढी संचालकाची संख्या ही आवश्यक गणसंख्या असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1/3. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4, सरकारी कंपन्यांच्या लेखापरीक्षकांची नियुक्ती टिंबटिंबद्वारे होते. ऑप्शन राष्ट्रपती, राज्यपाल, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आणि सरकार. सरकारी कंपनी जर असेल तर त्या कंपनीच्या लेखापरीक्षकांची नियुक्ती जी आहे ते कॅग मार्फत होते, म्हणजे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. पुढे बघा, सेबीची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली आहे. सेबीची स्थापना जी आहे ते बघा या ठिकाणी प्रश्न चुकलेला आहे. सेबीची स्थापना जी आहे ते 1988 या साली झालेली आहे. सेबीची स्थापना जी आहे ते 1988 या साली झालेला आहे आणि सेबीचा जो कायदा आहे तो कायदा मात्र 1992 या वर्षी लागू झाला आहे. स्थापना आणि कायदा ह्यामध्ये फरक आहे. स्थापना जी आहे ते 1988 या साली झाली आहे आणि कायदा जो आहे तो 1992चा आहे. आता या प्रश्नामध्ये ऑप्शन 1988 नाही आहे, त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खरं तर बाद व्हायला हवा. पण प्रश्नपत्रिका तयार करत असताना 1992 हे त्याचं उत्तर सेट केल्यामुळं तुम्ही देखील
यामध्ये 1992 हे क्लिक करणं आवश्यक आहे. ठीक आहे. सेबीची स्थापना जी आहे ते 1992 हा कायदा आहे आणि 88 हे सेबीची स्थापना आहे. तरी देखील 1992 तुम्ही क्लिक करा. कारण प्रश्नपत्रिका सेट करत असताना जर समजा तुम्हाला ऑप्शनमध्ये 1988 दिसत नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही 1992ला क्लिक करा. स्थापना आणि कायदा यामध्ये लक्षात ठेवा. स्थापना जो आहे तो 1988चा आणि कायदा जो आहे तो 1992चा आहे. ठीक आहे. पुढे बघा 6वा प्रश्न. टिमटिमे हे सेबीचे कार्य आहे. कंपन्यांची नोंदणी, भागीदारी संस्थेची नोंदणी, भाग दलालांची नोंदणी आणि यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, सेबी कायदा 1992 नुसार सेबी जे आहे भाग दलालांची नोंदणी करून घेते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक सी, भाग दलालांची नोंदणी. ठीक आहे. कंपन्यांची नोंदणी जी आहे ते कंपनी कायदा 2013 नुसार होत असते. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7. ज्या समितीच्या शिफारशीवरून दक्षता आयुक्तांची नियुक्ती केली जाते त्या समितीमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांच्याबरोबर टिमटिम हे असतात. बघा दक्षता आयुक्तांची नियुक्ती करत असताना एक समिती नेमली जाते. त्या समितीमध्ये कोण कोण असते असा प्रश्न विचारला आपल्याला. राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता. तर बघा या ठिकाणी पंतप्रधान हे त्या समितीचे अध्यक्ष असतात. पंतप्रधान अध्यक्ष असतात, त्याचबरोबर गृहमंत्री असतात आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता हे सदस्य त्याच्यामध्ये असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, लोकसभेतील विरोधी पक्षनेता. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8. केंद्रीय दक्षता आयोग टिमटिम या प्रकरणामध्ये चौकशी करू शकते. दिवाणी, फौजदारी, दिवाणी आणि फौजदारी दोन्ही आणि ऑप्शन डी आहे भ्रष्टाचाराच्या. तर बघा दक्षता आयोगाचं जे मुख्य कार्य आहे भ्रष्टाचार रोखणे, भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे तो भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये चौकशी करू शकते. पुढे बघा आणखी काही प्रश्न आहेत म्हणजे आपल्याला आयडिया येईल की प्रश्न नेमकं कशा प्रकारचे पेपरला विचारला जाऊ शकतात. प्रश्न दुसरा. खालील घटक स्पष्ट करा. 4 मार्क आहेत. 2-2 मार्काला एक प्रश्न आहे. जिल्हा ग्राहक आयोगाचे अधिकार क्षेत्र. पुढे कंपनी कायद्यानुसार कंपनी बनवण्याची प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 3. कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत. एकूण 6 मार्क आहेत. 3 मार्काला एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे बघा कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा. दुसरा प्रश्न सेबीच्या मंडळाची रचना. तिसरा प्रश्न आहे केंद्रीय दक्षता आयोगाचे कार्य आणि अधिकार. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4. 10 मार्काला एक प्रश्न आहे. या ठिकाणी एकच प्रश्न 10 मार्काला आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि पुढे प्रश्न क्रमांक 5. 12 मार्काला आहे. कोणताही एक खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा. एकच प्रश्न लिहायचा आहे आणि 12 मार्कासाठी हे प्रश्न असणार आहे. कंपनीच्या माहिती पत्रकातील आवश्यक घटक आणि कंपनीच्या माहिती पत्रकातील खोट्या विधानासाठी उपाययोजना स्पष्ट करा. हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तो सेबीचे कार्य आणि अधिकार स्पष्ट करा. आपल्याला जो प्रश्न सोपा वाटतो आणि भरपूर लिहिता येईल अशा प्रकारचा प्रश्न आपण दोन्हीपैकी एक लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण BRF BCom 3rd इयर सेमिस्टर 6 या विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे सोलापूर विद्यापीठाची त्याच्यावर आपण चर्चा केली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या BComच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. शेअर करा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.